नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुणार्थ दीपिका श्री बाबाजी महाराज पंडित भाग 94. दृश्य म्हणजे द्रष्ट्याचेच ज्ञान रूपाने होणारे स्फुरण होय. इथे दृश्य या शब्दाचा अर्थ व्यापक आहे. दृश्य म्हणजे रूप, रस, गंध इत्यादी द्वारे होणारे ज्ञान, हे सगळं मिळून दृश्य यात गणल्या जाते. तर हा दृश्य द्रष्टारूप दोनपणा एकाच सत्तेवर भासत असल्याने त्यात द्वैत नसते, तर अद्वैतच असते. पृथक सत्ता असली तरच वेदांतात द्वैत सिद्ध होते, पण एक सत्ता असली तर अद्वैत आपोआपच सिद्ध आहे. या द्रष्टा आणि दृश्याची स्थिती सोने व त्यावरील अलंकार किंवा पाणी व त्यावर उठणारा तरंग हे भिन्न वाटतात, पण त्यांना पृथक सत्ता नाही. तसे आहे, कारण अलंकाराला सोन्याशिवाय व तरंगाला पाण्याशिवाय काही स्वतंत्र असे अस्तित्व किंवा वस्तुत्व नाही. त्याचप्रमाणे दृश्याचे अस्तित्व, द्रष्टाचे अस्तित्व हे एकाच चैतन्यावर अवलंबून आहे. या दोन्ही दृष्टांतात अधिष्ठान व त्याचा भास असा दोनपणा असला तरी रज्जू सर्पातील दृष्टांताप्रमाणे अधिष्ठानाचे ज्ञान लोपवून हा भास आपल्याला भासत नाही. त्यामुळे अधिष्ठान व भास यांचा संबंध विवर्ताचा असला तरी रज्जू सर्पातील विवर्ताप्रमाणे हा अज्ञान रूप विवर्त नाही, तर तो ज्ञानरूप विवर्त आहे. उलट अधिष्ठानाची आवडी वाढवणारा हा ज्ञानरूप विवर्त आहे. या ठिकाणी हा भास अधिष्ठानाच्या ज्ञानाच्या विरोधी नाही, उलट त्याच्या यथार्थ ज्ञानाला प्रकट करणारा असा हा उपकारकच आहे, सहाय्यकच आहे. म्हणून ज्या ज्ञानात द्रष्ट्याच्या स्वरूप ज्ञानाहून दृश्य म्हणून स्वतंत्र असे ज्ञान काही होत नाही, त्याला सात्विक ज्ञान असे म्हणतात. या ज्ञानात द्रष्ट्याच्या स्वरूपाहून भिन्न आणि विपरीत असे दृश्य राहत नाही. तसेच द्रष्टा, दृश्य व दर्शन अशी त्रिपुटीही या ज्ञानात राहत नाही. दृश्य, द्रष्टा व दर्शन त्याचेच स्वरूप एकमेव ज्ञान असल्याकारणाने त्रिपुटी त्यात होत असली तरी भिन्न सत्तेच्या अभावामुळे ते ज्ञान निखिल ज्ञान मात्रच म्हटले जाते. दृश्य अर्थात व्यापक अर्थाने व द्रष्टा याचे ज्ञानोत्तर स्वरूप अशा प्रकारे अज्ञान दशेप्रमाणे विरोधी राहत नाही, तर द्रष्ट्याच्याच स्वरूपाचे दृश्य ज्ञानाला भासत राहते. ज्ञानी दृश्य म्हणजे आपल्या ज्ञानाचाच स्फुरण रूप विवास समजतो. ज्ञानी दृश्य म्हणजे आपल्या ज्ञानाचाच स्फुरण रूप विलास समजतो. हेच खरे सात्विक ज्ञान होय. यालाच विद्या, वृत्ती, यथार्थ ज्ञान, मोक्ष वगैरे वगैरे म्हणतात. अर्जुना, आता राजस ज्ञानाविषयी ऐक. मुळात एकच असलेला अग्नी निरनिराळ्या आकाराच्या इंधनाच्या प्रमाणे निरनिराळा वाटतो. फुलागणित सुगंध पण भिन्न भिन्न आहेत असे वाटतात. पाण्यात प्रतिबिंबित झालेला एकच चंद्र अनेक रूपाने दिसतो. याप्रमाणे पदार्थाचे नाना प्रकारचे भेद करून त्याच्या रूपानुसार लहान मोठे असे वर्गीकरण करून त्यांना व्यापणारे ज्ञान राजस ज्ञान होय. जसे एखाद्या दृष्ट माणसाचे घर टाळण्याकरता ते कुठे आहे याची माहिती हवी असते, तसे हे तामस ज्ञान टाळण्यासाठी त्याचे स्वरूप कळणे अत्यावश्यक आहे. म्हणून अर्जुन, आता तामस ज्ञानाची लक्षणे ऐक. जे ज्ञान शास्त्रविधीचे वस्त्र न नेसता नग्न हिंडते व ते नग्न रूप पाहून श्रुती मातेने मान खाली घालून त्याच्याकडे पाठ फिरवली असते,
म्हणून शास्त्रकाराने या तामस ज्ञानाचा विटाळ होऊ नये म्हणून याला म्लेंछ धर्माच्या डोंगरात हाकलून दिले. अर्जुना, अशा तमोगुणरूप नकराने पछाडलेले हे तामस ज्ञान वेडेपिसे होऊन स्वैर भरकटत असते. हे ज्ञान संभोग सुखासाठी कोणत्याही तऱ्हेची आडकाठी मानित नाही, कशालाच निषिद्ध सुद्धा समजत नाही. ज्याप्रमाणे ओसाड गावात सोडलेले कुत्रे त्याच्या तोंडात जे सापडेल ते किंवा जे सापडत नाही ते जसे सर्व खाण्याची इच्छा करते, फक्त ज्यामुळे तोंड भाजेल असेच पदार्थ ते सोडते, त्याला नाईलाज आहे, तसे हे तामस ज्ञान होय. खाटकाच्या दुकानात दांडीवर टांगलेले जे मांस असते ते चोरताना ठाकूर ते चोरताना उंदीर शिळे ताजे असे काही पाहत नाही. मांसाहारी मनुष्य ज्या पशूंचे मांस खातो त्या पशूंच्या काळ्या गोऱ्यापणाविषयी कधीच विचार करत नाही, किंवा रानातील वणवा हे कोण ते कोण असा विचार करत नाही, सर्वच जाळीत सुटतो. माशी अंगावर चिटकलेली घाण खाताना जेव्हा शरीरावर बसते तेव्हा हे शरीर मेलेले आहे की जिवंत आहे, की जिवंत प्राणी आहे की काय आहे याचा विचार करत नाही, किंवा ओकलेले आहे किंवा हे वाढलेले आहे, ताजे आहे की सडके आहे असा अन्न खाताना कावळ्यांना विवेक नसतो. त्याप्रमाणे या तामस ज्ञानापाशी शास्त्रांनी निषिद्ध ठरवलेले टाकून द्यावे आणि विहित हे आदराने आचारावे. हा विवेक नसतो. जे जे विषय असतात ते केवळ भोगासाठीच आहेत असे याचे ठाम मत असते. मग स्त्री व धन अशीच याची वाटणी होऊन शिश्न व उदर यांचे समाधान करणे हाच तामस ज्ञानाचा सतत उद्योग चालू असतो. समस्त स्त्री जातीची ओळख याला फक्त जननेंद्रियाच्या स्पर्शानेच करून घेण्यात आलेली आहे. तात्पर्य स्त्री म्हणजे संभोग सुखाचे साधन एवढेच याला समजते. ज्याच्यापासून सर्व स्वार्थ साधेल त्यालाच फक्त तामस ज्ञानी सोयरा मानतो व देह भावनेशी सदैव चिटकलेला असतो. मृत्यूला सारेच भक्ष्य असते, अग्नीला सारेच जळत असते, तसे तामस ज्ञानाला सर्व जग आपलीच मालमत्ता वाटते. संपूर्ण जग आपलेच भोग्य विषय आहेत ही त्याची दृढ समजूत आहे. याची सारी कृत्ये केवळ पोटार्थी आणि शिश्नार्थी या दोन गोष्टीतच मर्यादित असतात. देहाच्या तुकड्याला हा आत्मा मानतो आणि दगडाच्या मूर्तीला ईश्वर मानतो. या पलीकडे याची धाव नाही. जे देहखंडा नाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा येयाप्रती प्रमा ढळो नेणे. गावातील देवळात असणारे दगडाचे देव जर खरोखरच जगाचे शासन करते असतील तर दगडधोंड्यांनी भरलेले डोंगर स्वस्त का? कारण त्यांच्या आश्रयानंतर डोंगरात चोर दरोडेखोर लपले असतात. धुरांची आकाशात वरवर जाणारी वेल व्यर्थच असते, त्याला फळे फुळे येत नाहीत. ती फक्त दिसायला बरी वाटते पण फायदा काहीच नाही. तसे हे तामस ज्ञान आहे. भेंडाचे झाड ओले असो वा वाळले असो त्याचा काहीच उपयोग नाही. उसाला येणारे तुरे किंवा शंड माणसे किंवा निळुंगाच्या झाडाने भरलेले जंगल किंवा शेळीच्या गळ्यातील स्तन, मूर्खांची बुद्धी, चोरांनी साठवलेले धन हे जसे निरर्थक तसे तामस ज्ञान असते. यामध्ये केवळ ज्ञान हा शब्द आहे, पण बहिऱ्याचे कान सुंदर आहेत असे म्हणण्यासारखे हा ज्ञान शब्द इथे वापरण्यात येतो. बरे असो, किती बोलावे, हे ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष अंधार आहे हे मात्र तू चांगले लक्षात ठेव. जन्मांधाचा डोळा विशाल आहे या विधानात डोळा या शब्दाला काहीच अर्थ नाही. तसे तामस ज्ञान यामध्ये ज्ञान आहे, येथे ज्ञान शब्दाला काहीच अर्थ नाही. अर्जुना, या तीन शब्दाच्या भेदाने कर्त्याचे कर्म पण तीन प्रकारचे झालेले आहे. पाणी निरनिराळ्या ओघात पडले की त्या त्या ओघाच्या पात्राप्रमाणे वाहू लागते. त्यातील सात्विक कर्म कसे असते ते ऐक.
पतिव्रता स्त्री जशी आपल्या पतीला स्वाभाविकपणे आलिंगन देते, त्याप्रमाणे आपल्या अधिकारानुसार प्राप्त झालेले कर्म जो स्वाभाविकपणे आचरतो, काळ्या शरीराला चंदनाची उटी, तरुणाच्या डोळ्यातले काजळ, तसे याचे नित्यकर्माचे आचरण हे त्याप्रमाणे भूषणावं असते. नित्यकर्म चांगलेच, पण त्याला नैमित्तिक कर्माची जोड मिळाली की सोन्याला सुगंध प्राप्त व्हावा तशी स्थिती निर्माण होते. एखादी माता आपल्या देहाची व जीवाची संपत्ती खर्चून आपल्या बाळाचे रक्षण करते. असे करताना तिच्या मनात कष्टाची काय हे कटकट मेली अशी भावना कधीच नसते. त्याप्रमाणे फळाची अपेक्षा न करता कर्मे ब्रह्मार्पण करणे याला सात्विक कर्म म्हणतात. प्रियतम पती फार दिवसांनी घरी परत येऊन भेटल्यावर इतर सर्व कामे सोडून पत्नीने त्याला दृढ आलिंगन देण्यासाठी धावावे, तशी संत सज्जनाची सेवा करणे, ती अशी सेवेला धावून जाणे हे सात्विक कर्मात येते. आता राजस कर्माची लक्षणे ती पण ऐक. घरी आई वडिलांशी चांगले न बोलता सर्व जगाशी मात्र आदराने बोलणे हे राजस कर्मात येते. तुळशीच्या झाडाला दुरूनही पाण्याचा शिंतोडा न घालणारा द्राक्षाच्या बुडाला मात्र रोज दुधाचे पाटच्या पाट घालतो, तशी नित्य नैमित्तिक कर्म करण्याकरता जागच उठत नाही. नित्य नैमित्तिक कर्म करण्याकरता हा जागचाच उठत नाही, पण काम्य कर्माचे नाव निघताच सर्व तन मन धन खर्ची पडले, कितीही अपार कष्ट झाले तरी त्याला काहीच वाटत नाही. धान्य पेरताना कितीही बी पेरले तरी ते जास्त झाले असे याला कधीच वाटत नाही. जिथे दाम दुप्पट होत असेल तिथे कितीही मुद्दल ओतले तरी याचे समाधान नसते. परिसमणी हाती आल्यानंतर आपली सर्व संपत्ती विकून त्याचे लोखंड घेऊन तो त्या लोखंडाचे सोने करून आपण अधिक श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहतो. ते राजस कर्म होय, ते तामस कर्म होय. देहाला पुष्कळ कष्ट देण्यावरच कोल्हाट्याचे पोट अवलंबून असते. तसे हा राजस माणूस राजस कर्मे आचरत असतो. आपल्या सत्कर्माची दवंडी पिटणे, या सर्वांचा करता मी आहे अशी आपल्या नावाची आपणच थोरवी हा सतत गात राहतो. मृत्यूसमयी काळज्वर कोणत्याही औषधाला जुमानत नाही, तसा कर्म कर्तृत्वाच्या अहंकाराने भरलेला हा पुरुष आपले वडील व गुरु यांना सुद्धा जुमानत नाही. धान्याच्या एका दाण्याकरता उंदीर संपूर्ण डोंगर पालथा घालतो, संपूर्ण डोंगर उकरून काढतो. शेवाळाच्या आशेने बेडूक संपूर्ण समुद्र ढवळून काढतो. भिकेकरता गारुडी सर्पाचे ओझे बाळगतो. ते कष्ट तामसींना गोड वाटतात. एका कणाच्या लाभासाठी वाळवी पाताळात जाते, त्याप्रमाणे व्यर्थ स्वर्ग सुखाच्या लालसेने हे राजस कर्म घडविते. पण पाण्यावर काढलेली रेघ निष्फळ असते. पेज घुसळली तर हाती काहीच लागत नाही. राख फुंकणे, वाळूपासून घाण्यात तेल काढणे, भुसा पाखडणे, आकाशाला छिद्र पाडणे, वाऱ्याला पकडण्याकरता पाश टाकणे, हे जसे निष्फळ तसे हे कर्म निष्फळच आहे. आपले सर्वस्व गेले तरी चालेल, पण दुसऱ्याला त्रास हा झालाच पाहिजे. माशी आपल्याला गिळून घेते व दुसऱ्याला वांतीचे कष्ट घडविते, त्याप्रमाणे याचे हे तामस कर्म असते. माशी आपण आता गिळवी, परी पुढलिया वांती शिणवी. कमळाच्या वनामध्ये काट्यांचा ताटवा जर फिरवला तर काटे तर झिजतातच, पण कमळाचा नाश होतो. पतंग द्वेषाने दिव्यावर उडी मारून दिव्यात स्वतःला जाळून घेतो आणि दिवा विझून जगात अंधार करतो. तसा हा आपला देह गेला तरी चालेल, पण इतरांना कष्ट हे झालेच पाहिजे अशीच याची भावना असते. का आपण अंगे जळे
आणि नागवी जगाचे डोळे पतंग तैसा सळे दीपाचे नी. दोषयुक्त कर्म करण्यास आपल्यात सामर्थ्य आहे की नाही याचा याला विचार नसतो. कार्यारंभाला ही वेळ योग्य आहे की अयोग्य आहे, या कर्माचे फळ काय? अरे अग्नी आपले वस्तिस्थान असलेले लाकूड जाळून इतर ठिकाणी पसरतो आणि जे येईल ते जाळत राहतो. आता असे सत्वरजतम कर्म करणारा जीवही 3 प्रकारचा कसा असतो ते पण ऐक. ज्याप्रमाणे एकाच प्रकारचा मनुष्य 4 आश्रमाच्या योगाने आणि 4 वर्णाच्या योगाने विभागल्यासारखा वाटतो, तसा या 3 गुणांनी एकच माणसाची विभागणी होते. आता सात्विक करता त्याचे वर्णन ऐक. मलयगिरीवरील उत्तम प्रकारच्या चंदनाच्या झाडाला फळे येत नसली तरी त्या झाडांच्या फांद्या सरळ वाढतात, किंवा फळ न येताही नागवेलीची झाडे ही अत्यंत उपयोगी असतात. त्याप्रमाणे हा सात्विक करता नित्यनैमित्तिक कर्मे करतो, परंतु त्याच्या फळशून्यतेला निष्फळता हेच बहुमूल्य फळ आलेले असते. ही कर्मे त्यांनी फलाशा शून्य भावनेने जरी आचरली असली तरी त्यात वैफल्य भावना नसते. वर्षाकाळी मेघांचे समूह एकत्र येऊन पृथ्वीवर पावसाचा वर्षाव करतात, पण आपण वर्षाव केला हे मेघांच्या गावीही नसते, व आपण वर्षाव केला हे मेघाच्या गावीही नसते. त्याप्रमाणे अत्यंत आदराने कर्मे आचरून मी कर्माचा करता अशी अहंकाराची वृत्ती उठत नाही. आदरे करी बहुवसे परी मी करता हे नुमसे, वर्षा काळीचे जैसे मेघरुंद. त्याप्रमाणे केवळ समर्पण भावनेने कर्मे करून आधी कालाची देशाची शुद्धता पाहून शास्त्राच्या दिव्याच्या प्रकाशातच योग्य अयोग्य कर्माचा विचार करावा. का शास्त्राच्या वाती पाहणे काल निर्णय. अशा प्रकारे हा शास्त्राच्या नियमाची बेडी नित्य पायात बाळगतो. नियमाची हा साखळा वाहे सदा. व हे बंधन सहन करण्याचे उत्कृष्ट धैर्य, हे बंधन सहन करण्याचे उत्कृष्ट धैर्य त्याच्या ठिकाणी असते, व असे धैर्य टिकून राहावे हीच त्याला सतत चिंता असते. मग तो देहाच्या सुखाची पर्वाच करत नाही. सोने ज्याप्रमाणे मुशीत टाकले असता हिणकस भाग जळल्यामुळे वजनात कमी भरते, पण कसाला निश्चित जास्तच उतरते. त्याप्रमाणे आत्मप्राप्तीच्या तळमळीमुळे कर्मे करण्याचा जरी त्रास झाला तरी त्याचा उत्साह दुणावतच राहतो. आत्मस्वरूपासारखा प्रियकर ज्याचे खरे प्रेम आहे त्याला देहाच्या कष्टाचे दुःख होईल काय? देहाविषयी आसक्ती जाऊन विषयाच्या सुखाची इच्छा जशी जशी नाहीशी होते, तसा तसा शास्त्रोक्त कर्म करण्याचा आनंद आणि उत्साह हा दुणावत जातो. म्हणून विषय सुरवाढ सुटे, जवळ देह बुद्धी आटे, तव तव आनंद दुणवटे कर्मी जया. याप्रमाणे जो कर्म करतो व एखाद्या वेळी ते कर्म बंद पडले, जसा एखादा गाडा कड्यावरून पडून मोडतो, तरी सात्विक कर्मे तशी तरी सात्विक कर्मे करता दुःखी होत नाही, किंवा आरंभलेले कार्य काही व्यत्यय न येता पूर्ण झाले तर त्याला सुख वाटून त्याचा अभिमान वाटत नाही. अर्जुना, आता राजस कर्म ओळखण्याची लक्षणे ऐक. ज्याप्रमाणे गावातील घाणेरडे पदार्थ टाकण्याचे एकमेव स्थान म्हणजे उकिरडा जगातील सर्व अमंगळ स्मशानातच जमा होते, त्याप्रमाणे विश्वातील यच्चावत वासनांच्या द्वेषाचे पाय धुण्याचे स्थान म्हणजे हा राजस कर्ता होय. का गावाची या कश्मळा उकडा होय एका वेळ स्मशानी अमंगळा. ज्या कर्मफळाचा लाभ सुलभतेने मिळत असेल तीच कर्मे हा उत्साहाने करतो, व सर्व फायदा आपल्यालाच मिळावा अशी याची इच्छा असते, व त्या लाभातील एक कवडी देखील खर्च न करता त्याच्या रक्षणाकरता क्षणोक्षणी आपले प्राण देखील ओवाळण्यास तो
सदैव तयार असतो. नमस्कार.